नमस्कार, मी देवयानी गायकवाड SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. निर्धारित दिनांकापूर्वी ऊस गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक 1 नोव्हेंबर पासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा 14.7 लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून 88.58 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी झाले आहे. निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्याचे गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवडे आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. साखर आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सादरीकरण केले. गेल्या वर्षी राज्यात 211 साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून 105 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा मात्र ऊसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादन 88.58 लाख मेट्रिक टन एवढे होण्याचा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला. हंगाम 2022-23 मध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश राज्यांचा क्रमांक आहे. ऊसतोड कामगारांसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी, मुलामुलींच्या शिक्षणासाठी तसेच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्याकडून 10 रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचे यावेळी निर्णय झाला. या रकमेतून कामगारांच्या मुलामुलींसाठी शाळा, वसतिगृह त्याचबरोबर कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी FRP बाबत समग्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. इस्रोचा निर्णय, शेवटचे 5 सेकंद बाकी असताना थांबवलं गगनयानाचं प्रक्षेपण. नेमकं काय घडलं याबाबत बोलताना इस्रोचे प्रमुख S सोमनाथ यांनी सांगितलं की आज प्रक्षेपित होणारी मोहीम खराब हवामानामुळे स्थगित करण्यात आली आहे. लवकरच प्रक्षेपणाचं वेळापत्रक बदललं जाईल आणि नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. चंद्रयान आदित्य L1 नंतर इस्रो आता गगनयान प्रक्षेपण करून इतिहास रचणार आहे. आज हे गगनयान झेपावणार होते. आता या संदर्भात इस्रोच्या प्रमुखांनी मोठी अपडेट दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज त्यांच्या गगनयान मोहिमेचे पहिली चाचणी उड्डाण प्रक्षेपण करणार नाही. इस्रोचे प्रमुख S सोमनाथ यांनी सांगितले की आज प्रक्षेपण होणारी मोहीम खराब हवामानामुळे स्थगित करण्यात आली आहे. लवकरच प्रक्षेपणाचे वेळापत्रक बदलले जाईल आणि नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. काय चूक झाली हे आम्ही शोधत आहोत असंही इस्रोचे प्रमुख म्हणाले. S सोमनाथ म्हणाले, चाचणी वाहन पूर्णपणे सुरक्षित आहे. इंजिन इग्निशन झाले नाही. इस्रो या त्रुटीची विश्लेषण करेल आणि लवकरच त्या दुरुस्त केल्या जातील. लिफ्ट बंद करण्याची वेळ पुढे ढकलण्यात आली आहे. काही कारणास्तव स्वयंचलित लॉन्चमध्ये व्यत्यय आला आणि संगणकाने प्रक्षेपण थांबवले. आम्ही दोषांचे व्यक्तिचलितपणे विश्लेषण करू. या प्रोजेक्टला टेस्ट व्हेइकल अबॉर्ट मिशन 1 असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय त्याला टेस्ट व्हेइकल डेव्हलपमेंट फ्लायंट असे म्हटले जात आहे. जेव्हा ते लॉन्च केले जाईल तेव्हा चाचणी वाहन आपल्यासोबत अंतराळवीरांसाठी तयार केलेले क्रू मॉड्यूल घेऊन जाईल. क्रू मॉड्यूल घेऊन रॉकेट 16.5 किलोमीटर वर जाईल आणि नंतर बंगालच्या उपसागरात उतरेल. या चाचणी उड्डाणाचे यश गगनयान मोहिमेच्या पुढील सर्व नियोजनाची रूपरेषा ठरवेल. यानंतर पुढील वर्षी आणखी एक चाचणी उड्डाण होणार आहे. यामध्ये ह्युमनॉइड रोबोट पाठवले जाईल. कोल्हापूर वाहन परवान्यासाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या तिघांनी पोलिसांचे बनावट शिक्के, गहाळ दाखले बनवल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महादेव अरुण राऊत, शौकत शेख आणि अमर शरद फलके अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. कोल्हापूर वाहन परवान्यांसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या तिघांनी पोलिसांचे बनावट शिक्के, गहाळ दाखले बनवल्याप्रकरणी
शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शौकत शेख आणि अमर शरद फलके अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की या तिघांनी वाहन चालकाचा परवाना, वाहनांची कागदपत्रे गहाळ झाल्यावर द्यावयाचे पोलिसांचे दाखले आणि त्यावरील शिक्के बनावट तयार केले। त्याचा वापर करून ते डुप्लिकेट परवाना आणि वाहनांची कागदपत्रे करून द्यायचे। खोट्या दाखल्यांवर खोट्या सह्या आणि शिक्केही खोटेच द्यायचे। गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळीची भेट, फरकापोटी 101 कोटी जमा होणार। जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ दूध उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी 101 कोटी 34 लाख रुपये प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर 23 ऑक्टोबरला जमा होणार आहेत। अशा स्वरूपात संघाकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट मिळेल अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी गुरुवारी दिली। जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ दूध उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी 101 कोटी 34 लाख रुपये प्राथमिक दूध संघाच्या बँक खात्यावर 23 ऑक्टोबरला जमा होणार आहेत। संघाकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट मिळेल अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी गुरुवारी दिली। ते म्हणाले, संघाने म्हैस दुधासाठी 56 कोटी 38 लाख 19 हजार रुपये तर गाय दुधासाठी 27 कोटी 99 लाख 82 हजार रुपये इतका दूध फरक व दर फरकावर 6% प्रमाणे होणारे व्याज 3 कोटी 31 लाख 46 हजार व डिंबेचर व्याज 7% प्रमाणे 7 कोटी 12 लाख 92 हजार रुपये व शेअर भांडवलावर 11% प्रमाणे लाभांश 6 कोटी 50 लाख 92 हजार रुपये असे एकूण 101 कोटी 34 लाख रुपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संघाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे। दर फरकाचा लाभ जिल्ह्यासह सीमा भागातील गोकुळच्या 5200 दूध संघांच्या 5,50,000 दूध उत्पादक सभासदांना होणार आहे। माडग्याळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, आठवड्यात 7 लाखांचे डाळिंब लंपास। माडग्याळ तालुका जत येथे शेतात आठवडाभरात 7 लाखांची डाळिंब चोरट्यांनी लंपास केली आहेत। शेतातील डाळिंबांची चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे। शेतकरी रात्री बागेत पहारा देत आहेत। पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे। माडग्याळ तालुका जत येथे शेतात आठवडाभर 7 लाखांची डाळिंब चोरट्यांनी लंपास केली। शेतातील डाळिंबांची चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्याची झोप उडाली आहे। शेतकरी रात्री बागेत पहारा देत आहेत। पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे। पूर्व भागातील माडग्याळ येथील शेतकऱ्यांच्या डाळिंबांनी मृगबहर धरला आहे। सध्या डाळिंब परिपक्व झाले आहेत। शेतकऱ्यांनी भीषण दुष्काळी परिस्थितीत असताना विहीर कुपन नलिकेला असणाऱ्या पाण्यावर डाळिंबांनी बहर धरला आहे। सध्या डाळिंबाला बाजारात चांगलाच दर आहे। यातच चोरट्यांनी डाळिंब लंपास केल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे। त्यात पांडुरंग सावंत याचा 1.5 ते 2 कोटी माल, दत्तात्रय सावंत याचा 1 टन माल, उमेश सावंत यांची 500 किलो, भानुदास सावंत यांची 700 किलो तर संतोष सावंत यांची 1 टन, मल्लिकार्जुन सोलापुरे यांची 1 टन असे एकूण 7 लाख रुपयांची डाळिंब चोरी झाली। काळंबावाडी धरणाची गळती काढण्यासाठी 80 लाख रुपये मंजूर। कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित क्रांतीची वरदायिनी असलेले काळंबावाडी धरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अस्मिता। या धरणाला सुरू असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। या धरणाची गळती काढण्यासाठी 80 कोटी रुपये मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित क्रांतीची वरदायिनी असलेल्या काळंबावाडी धरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अस्मिता जणू। या धरणाला सुरू असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। या धरणाची गळती काढण्यासाठी 80 कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे दिली। उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय मान्यतेवर सही केली। या निधीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत। काळंबावाडी धरणाची साठवण क्षमता 25.40 TMC आहे।
परंतु मोठ्या प्रमाणात लागलेल्या गळतीमुळे तो साठा 19.68 TMC इतका कमी ठेवावा लागायचा. या धरणातून प्रत्येक सेकंदाला 350 लिटर हिशोबाने दररोज 3 कोटी लिटर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी गळत्यामधून वाया जात असे. मोठ्या प्रमाणातील गळत्यांमुळे धरणाच्या बांधावर दाब येऊ नये म्हणून पाणी सोडून दिल्यामुळे धरणात फक्त 6 TMC इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या नद्या आणि कालव्यांच्या भीज अक्षरशः दुष्काळासारखी परिस्थिती जाणवली. शेतीच्या पाणीटंचाईसह पिण्याच्या पाणीटंचाईलाही जिल्ह्याला तोंड द्यावे लागले. जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी भरती सुरू असून काही पदांसाठी परीक्षा झाल्या आहेत, परंतु उर्वरित परीक्षांच्या तारखा अनिश्चित आहेत. त्यामुळे सध्या उमेदवारांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नसल्याचं सांगण्यात येतंय. जेव्हा पेपरच्या तारखा जाहीर होतील त्याआधी 7 दिवस उमेदवारांचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंकही ओपन केली जाईल अशी माहिती सांगण्यात येते. जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून काही पदांसाठी परीक्षा झाल्या आहेत, परंतु उर्वरित परीक्षांच्या तारखा अनिश्चित आहेत. त्यामुळे सध्या उमेदवारांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. जेव्हा पेपरच्या तारखा जाहीर होतील त्याआधी 7 दिवस उमेदवारांचे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. या महिन्यापासून जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा IBPS कंपनीकडून घेतल्या जात आहेत. यातील 7 संवर्गांच्या परीक्षांचे पेपर झाले आहेत. याच दरम्यानच्या काळात अन्य काही विभागाच्या परीक्षा असल्याने काही जिल्हा परिषद जागांसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार असल्याने तेवढ्या मोठ्या प्रमाणावर केंद्र उपलब्ध होत नसल्याने या परीक्षा काही दिवस स्थगित असून केंद्र उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. यामुळे उमेदवारांनी हॉल तिकीट डाउनलोड होत नसल्यास उमेदवारांनी नाराज न होता पेपरच्या तारखेआधी 7 दिवस हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक ओपन होणार आहे. कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात आलेल्या काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम रेंगाळल्यानंतर हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे या हेतूने योजनेचे काम करीत असलेल्या GKC इन्फ्रा या कंपनीला महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या दंडाची रक्कम म्हणून 7,80,00,000 रुपयांची रक्कम यापूर्वीच वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. कोल्हापूर शहरातील राबवण्यात आलेल्या काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम रेंगाळल्यानंतर हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे या हेतूने योजनेचे काम करीत असलेल्या GKC इन्फ्रा या कंपनीला महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या दंडाची रक्कम म्हणून 7,80,00,000 रुपयांची रक्कम यापूर्वीच वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. केंद्र, राज्य शासन तसेच महानगरपालिका अशा तिघांच्या आर्थिक सहकार्यातून थेट पाईपलाईन योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचे काम आता 100% पूर्ण झाले आहे. योजना मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि केंद्रातील तसेच राज्यातील काँग्रेस आघाडी सरकार जाऊन त्या ठिकाणी भाजप प्रणित सरकार सत्तेवर आले. जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तेव्हा योजनेच्या कामास वन्यजीव, वन विभाग यांच्यासह अन्य विभागाच्या परवानगी मिळायच्या होत्या. परवानगी मागण्याची प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे गेले, परंतु त्यावर तातडीने निर्णय झाले नाहीत. परिणामी डिसेंबर 2014 पासून सुरू झालेल्या या कामात व्यत्यय येणे सुरू झाले. विशेष म्हणजे ही योजना काँग्रेसची असल्याने तत्कालीन सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांनी तसेच नेत्यांनी अशा परवानगी मिळवून देण्यात लक्ष घातले नाही. त्यामुळे 4 वर्षे फुकट गेली. परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच फेब्रुवारी 2020 मध्ये कोरोना महामारी सुरू झाली. त्यामुळे पुढे वर्ष, 1.5 वर्ष काम बंद पडले. मात्र तरीही काही वेळेत ठेकेदाराने पुरेसे मनुष्यबळ वापरून कामाची गती वाढवली नाही म्हणून ठेकेदारास प्रत्येक दिवशी 50,000 रुपये दंड करण्यात आला. हा दंड करीत असताना महापालिकेला काम जलद गतीने होणे अपेक्षित होते. दंड सुरू झाल्यानंतर ठेकेदाराने शेवटच्या टप्प्यात कामाची गती वाढवून हे काम पूर्ण केले. कोल्हापुरात नागाळा पार्क परिसरात लाखांचा गुटखा जप्त, संशयितास अटक. सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयितास शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी रात्री खानविलकर पेट्रोल पंप चौकात अटक केली. प्रमोद दिनकर माळी, वय 45, राहणार सोनतळी, तालुका करवीर असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयितास शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी रात्री खानविलकर पेट्रोल पंप चौकात अटक केली. प्रमोद दिनकर माळी असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाखाचा गुटखा आणि 2 लाखाची कार असा सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिबंध गुटखा आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणारी एक कार कसबा बावड्यावरून शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बावडा रोडवर सापळा रचला होता. गुरुवारी रात्री 10:15च्या सुमारास खानविलकर पेट्रोल पंप चौकात पोलिसांना संशयित कार आढळली. कारची झडती घेतली असता त्यामध्ये गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी असा सुमारे लाखांचा मुद्देमाल मिळाला. कार चालक माळी याला अटक करून पोलिसांनी कारसह मुद्देमाल जप्त केला. त्याने कोणाकडून गुटखा आणला आणि पुढे कोणाला विक्री करणार होता याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सिंदकर यांनी दिली. आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपल्या. पुन्हा भेटूया नवीन टॉप 9 न्यूज सह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.